नमस्कार मुलांनो, इयत्ता 7वीची मराठीची 11वी कविता बघणार आहोत. लेक. लेक याचा अर्थ मुलगी. आता या कवितेमध्ये मुलीचं वर्णन केलं की लेक कशी असते किंवा लेक कसं घरपण देते, लेकीमुळे घरातलं वातावरण कसं होतं त्याचं संपूर्ण वर्णन या कवितेत दिलेलं आहे. लेक तांबड कुंदन, लेक हिरवं गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. आता या लेकीचं वर्णन, लेकीला कुंदन म्हटलं आहे, गोंदण म्हटलं आहे, झाडाची पालवी, हाडाचं चंदन. आता लेक जी आहे जेव्हा जन्माला येते, आल्यानंतर तिचं रूप ते बघूनच घरातल्यांचा आनंद होतो. त्यांना असं वाटतं की आपल्या घरात लक्ष्मी आली आहे. कारण लेकीचा जो हसरा चेहरा आहे त्या हसऱ्या चेहऱ्यावरूनच आपलं वाटतं की आज आपला दिवस चांगला आला आहे, की आपल्याला छानशी मुलगी झालेली आहे. लेक झाडाची पालवी म्हणजे लेकीचं जे हसणं असतं, जणू काही झाडाला नवीन पालवी येते त्या पालवीप्रमाणे ती घरात उजळून जाणार आहे किंवा घराचं वातावरण बदलणार आहे, असा एक निरागस विचार आपल्या मनात येतो. लेक हाडाचं चंदन. लेक ही प्रत्येक गोष्ट करताना आपल्या हाडाचं चंदन म्हणजे ती झिजत असते. जसं चंदन झिजतं, लोकांना सुवास देतं, त्याप्रमाणे ही लेक जी आहे आपल्या घरातल्यांना, आपल्या आईवडिलांना सगळ्यांची चालून बोलून राहते आणि जे काही मेहनत करायची, जे काही मदत करायची, हाडाची काडं करते. म्हणजे कोणताही विचार न करता की मला त्रास होईल किंवा मी एवढं कसं करू, असं काही म्हणत नाही. उलट ती सगळ्यांना धरून चालते. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समय पेटते. मुलगी ही आई वडिलांचा एक आधार असतो, कारण तिला सगळ्यांची काळजी असते आणि ती असली की त्यांना माहिती आहे की आता ही घरात आहे म्हणजे आपलं घरातलं काम होणार, आपल्याला मदत होणार. कारण ती एक स्त्री असते, त्यामुळे तिला स्त्रीची किंवा लोकांची जाणीव असते. लेक असता घराची रोज समय पेटते. म्हणजे लेक घरात असली समय पेटते याचा अर्थ ती घरामध्ये कायम धनप्राप्ती, उजेड, आनंद देणारी आहे. कधीही काळोख होणार नाही, म्हणजे कधीही घरावर दुःख येणार नाही. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात असते, थोडे रागावले तर मूग रुसून बसते. म्हणजे ही मुलगी अशी असते की चिमणीसारखी दिवसभर चिव चिव करत असते, प्रश्न विचारते किंवा काही मध्येच गाणं म्हणते. जो व्यक्ती बोलणारा नसेल त्याला ती बोलायला लावते आणि पण जरा तिला राग आला तर ती रुसूनही बसते आणि तिला तिचा रुसवा काढणारे तिचे बाबा, आई किंवा बहीण, भाऊ ते देखील असतात. कारण ती बडबड करणारी चिवताई शांत बसली तर घरही शांत होतं. म्हणून सगळे तिला बोलायला मागे लागतात की भाई तू बोल, आमच्याशी बोल, का रुसली आहे. मग तिला खाऊ आणतात किंवा ॲक्टिंग करून दाखवतात. अशा प्रकारे त्या मुलीला बोलायला लावतात. एक गाणं आहे, त्या गाण्यामध्ये असं दाखवलं आहे की मुलगी रुसली आहे आणि त्या रुसलेल्या मुलीला तो मामा जो असतो, आई अशा प्रकारे गाणं आहे. मग त्या रुसलेल्या मुलीला तो मामा हसवतो, प्रयत्न करतो, माकडाची ॲक्टिंग करतो, बेडकाची करतो, गाढवाची करतो आणि बरीच ॲक्टिंग केल्यानंतर ती मुलगी हळूहळू हसायला लागते. सारे जगही रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. म्हणजे कोणी आजूबाजूचे लोक रुसले तरी चालेल, पण आपल्या घरातली मुलगी कधीही रुसता कामा नये. कारण आपली मुलगी घरात रुसली तर पूर्ण घर रुसतं. उदाहरणार्थ आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती आजारी पडला तर आपण म्हणतो पूर्ण घर आजारी पडतं. त्याप्रमाणे जर एखादी मुलगी घरातली रुसली, रागवली तर घर खायला उठतं. मनामध्ये वेगळे प्रश्न येतात, का रुसली, काय झालं असेल, कोण बोललं असेल. कधी चुकून आपणही बोललेलो असतो पण आपल्याला ते कळत नाही आणि म्हणून मग आपल्याला खूप काळजी वाटते की का बरं रुसली आहे.
फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. ज्याप्रमाणे रात्र चंद्र वाट बघतो की मी कधी जातो आणि माझा सूर्य कधी येतो याची तो वाट बघत असतो, त्याप्रमाणे लेकीला समजते निसर्गाचे म्हणजे जे वातावरण आहे, घरचं वातावरण, बाहेरचं वातावरण कसं आहे, आपण कसं लोकांशी बोललं पाहिजे, आपल्या घरातल्यांना कसं सामावून घेतलं पाहिजे, हे लेकच करू शकते. मुलगा करतो, पण मुलं कशी चंचल असतात, पण मुलींना आईची, कारण ती एक स्त्री आहे त्यामुळे स्त्रीला स्त्रीची भावना करते. कारण ती एक वेळ पुरुष कोणाला सांभाळू शकत नाही, पण एक स्त्री पूर्ण घराला सांभाळू शकते. त्यामुळे आजकालच्या जगामध्ये स्त्रीला जास्त महत्त्व दिलं जातं, कारण स्त्री ही कशी खंबीर असते, कोणत्याही अडचणीची मात करू शकते. म्हणून स्त्रीला किंवा मुलीला जास्त महत्त्व दिलं जातं. आजकाल मुली पण भरपूर पुढे गेलेल्या आहेत, पुरुषांपेक्षा त्या पुढे आहेत. म्हणून स्त्रीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं आणि दिलं नसेल तर द्यायला हवं. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.